धाराशिव शहरात प्रशासन विरोधात बॅनरबाजी, नागरी सुविधांसाठी अनोखे आंदोलन। धाराशिव शहरातील गांधीनगर, सुलतानपूर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला आहे। स्थानिकांनी परिसरातील प्रमुख ठिकाणी बॅनर लावून थेट प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना चिमटा घेतला आहे। या बॅनरवरील पावसाळ्यातील हालअपेष्टा स्पष्ट शब्दात मांडलेल्या असून सकाळ असो संध्याकाळ, चिखल आणि गटारीचं पाणी आमच्यासोबतच। धन्यवाद। प्रशासन झोपलंय पण आमचं नशीब जागं आहे, म्हणूनच खड्ड्यात उड्या मारायला मिळतंय। धन्यवाद असा उपरोधिक मजकूर लिहिला आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। गेल्या 30 वर्षापासून इथं जे नागरिक राहतात त्यांची एवढी हॅरेसमेंट आहे रस्त्यामुळं, नाल्यामुळं, त्याचबरोबर लाईटची पण तशीच व्यवस्था आहे। एक लाईट चालू आहे गल्लीमध्ये फक्त, आणि नेमक्या अशा परिस्थितीमध्ये लहान लहान मुलं आहेत, जाणं येणं, शाळेला जाणं येणारी मुलं आहेत, अनेक लोक। हा रस्ता इकडं पुढं शाहूनगरला रोडला जोडलेला आहे, तिकडले लोक ये जा करणारी या रस्त्यावरनं आहेत आणि खूप त्रासातून या लोकांना आम्हाला याचा त्रास होत आहे। अनेकांना निवेदनं दिली, खासदार आले, आमदार आले, मंत्री आले, तुमच्या गल्लीचं सगळं काम करू म्हणतात, फक्त इलेक्शन पुरतं येतात, त्याच्यानंतर कोणीही फिरकत नाही। आणि अशा कार्यक्रमामधून फक्त यायचं आणि कार्यक्रमामध्ये फक्त दाखवायचं हात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, प्रत्यक्षात मात्र काम अजिबात इथं काहीही झालेलं नाही। त्यामुळं हे जे निषेध म्हणून आम्ही इथं बोर्ड बी लावलेला आहे, समोर फोटो दिसत आहेत तुम्हाला। याच्यामधून ह्या 2-3 गल्ल्यामध्ये गालिबनगर आहे आणि एवढ्या 3 गल्ल्याचंच काम मागं कशामुळे ठेवलं ते काय माहीत नाही। अनेकाला विचारलं तर म्हणतात मंजूर आहे, काम तर मंजूर आहे, बजेट आहे, पण प्रत्यक्षात कामाला मात्र सुरुवात अजिबात झालेली नाही। आणि यापुढं जर लवकरात लवकर जर कामात सुरुवात झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत, सर्व 3ही गल्ल्यामधले नागरिक। आम्ही सुलतानपुरा आणि शिरीन कॉलनीचे नागरिक आहोत आणि मागील 30 वर्षापासून इथं कोणताही सुधारण्याचं कोणतंही काम नगरपालिकेतर्फे करण्यात आलेलं नाही। नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत आणि आम्ही सर्व नागरिक रोड आणि रस्ते आणि नाल्या वगैरे काही इथं बांधण्यात आलेले नाहीत। डुकरांचा सुडसुडा झालेला आहे आणि कुत्रे आणि जनावरं आहे इथं सगळ्या गल्लीमध्ये फिरतात आणि सर्वांना इथं त्याचा त्रास होत आहे। रोगराई त्याच्यामुळे वाढत आहे आणि नगर परिषदेचं कसलंही विकास काम या भागामध्ये होत नाही। मागील 30 वर्षापासून आम्ही इथं पाहत आहोत, फक्त एकदा रस्ता बांधलेला आहे। 1998 साली इथं एक रस्ता बांधलेलं होतं, त्यानंतर कसल्याही प्रकारचा विकास या भागामध्ये झालेला नाही। नगर परिषदेला टॅक्स भरणारे लोक आहेत सगळे आणि सगळ्यांनी इथं म्हणजे आपले घरं बांधलेली आहेत, परंतु विकास कामाच्या नावाखाली फक्त आश्वासने दिले जाते। तिथे खासदार आणि आमदार सगळे इथं येऊन गेलेत आणि सगळ्यांनी पाहिलं इथली परिस्थिती, परंतु केवळ आश्वासनाशिवाय दुसरं काही इथं करत नाही। प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत। आम्ही प्रशासनाला हे सांगू इच्छितो की जर या भागामध्ये हे रस्ते बांधण्यात आले नाही किंवा गटारी बांधले जात नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत। सर्व नागरिक आता अतिशय नगरपालिकेच्या प्रशासनाचा धिक्कार आम्ही याद्वारे करीत आहोत। जर तुमच्या मागण्या मान्य झाले नाही तर तुमचं पुढचं पवित्र काय असेल? आम्ही आतापर्यंत जवळजवळ 25 निवेदने दिलेले आहेत। कलेक्टर साहेबाला सुद्धा आम्ही दिलेले आहेत आणि CO साहेबाला कित्येक वेळाला दिलेले आहेत। मोर्चा काढलेलं होतं, उपोषणाला बसलेले आहेत। एवढं सर्वही करून सुद्धा जर नगर परिषद जागे होत नसेल, प्रशासन जर जागे होत नसेल तर ह्याची खंत आम्हाला आहे की प्रशासनाला म्हणजे थोडी तरी लाज आहे का? या आमच्या भागामध्ये जे नागरिक राहतात त्यांचं जे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि रस्त्या नसल्यामुळे त्यांना जे त्रास होते, नगर परिषदेला थोडी तरी लाज असायला पाहिजे की या भागामध्ये तुम्ही विकासाची कामं का थांबविलात? अवकाशची जागा आहे म्हणून इतके दिवस काही विकास करत नव्हता, आता सर्व हे होऊन सुद्धा दुसऱ्या भागामध्ये अतिशय चांगले सिमेंटचे रस्ते आणि सगळे दुसरीकडे चालू आहेत, परंतु फक्त ह्या भागामध्ये फक्त सुलतानपुरा आणि गालिबनगर आणि
शिरीन कॉलनी या भागामध्ये या विकासाचं कोणताही काम होत नाही, ह्याचा जाब आम्ही विचारत आहोत तुम्हाला. आणि प्रशासनाला आम्ही वॉर्निंग देत आहोत की पुढील काळामध्ये जर तुम्ही हे जर विकास कामे केले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि यापुढे जे आहे आम्ही आमच्या पद्धतीने जे आहे ते आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.